जय महाराष्ट्र, नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागाचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. यामध्ये खूप दिवसानंतर आपल्याला काहीतरी वेगळा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. लताबाईचा व्हिडिओ काढून मास्कमॅन जानकीला पाठवतो. त्या व्हिडिओमध्ये लताबाई सांगत असते की मी इथे आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, जिथे काय असेल तिथे मी सुखरूप आहे, तू फक्त तुझी काळजी घे आणि हा माणसाचा अजिबात ऐकू नको, हा माणूस खूपच वाईट आहे. व त्या व्हिडिओमध्ये मास्कमॅन देखील असं म्हणतो की तुझी आई माझ्याकडे आहे आणि तुझ्या आईला जर तुला सुखरूप सोडवायचं असेल तर मला देवळाच्या मागे येऊन भेट आणि येताना एकटीच आली पाहिजे, नाही तर मी काय करू शकतो हे तुला काहीच माहित नाही. आणि तरीही जर तू कुणाला घेऊन आलीस तर देवाच्या दारी तुला देवाकडे पाठवल्याशिवाय मी राहणार नाही. हे पाहून जानकी खूपच टेन्शन मध्ये येते व त्यानंतर जानकी देवळाकडे जाते व तिथे मास्कमॅन आणि तिची भेट होते व मास्कमॅन तिला म्हणतो की मी तुझ्या आईला मोकळं करणार आहे. यावर जानकी म्हणते, माझ्या आईला तू मोकळं करणार, ते पण एवढं सहजासहजी? बोल, तुला याबद्दल काय किंमत पाहिजे, कारण असं तर तू डायरेक्ट मोकळं करणार नाही, तुला नक्कीच याबद्दल काहीतरी पाहिजे असणार, सांग लवकर काय पाहिजे आहे तुला. यावर मास्कमॅन म्हणतो, तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स. हे ऐकून जानकीला आश्चर्यच होतं व ती विचार करू लागते का आमच्या प्रॉपर्टीमध्ये याला काय इंटरेस्ट असेल. व मास्कमॅन म्हणतो, बोल, मान्य आहे का तुला हे? तू जर मला प्रॉपर्टीचे पेपर दिले तर मी तुझ्या आईला तुझ्या ताब्यात करेल, तेही सुखरूप. व दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं सौमित्र, ऋषिकेश आणि सारंग पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात. तेव्हा सौमित्र म्हणतो, आम्हाला एकीकडून ऐश्वर्याने वेठीस धरले आणि दुसरीकडून त्या मास्कमॅनने. व ऋषिकेश म्हणतो, म्हणून आम्ही तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहोत. यावर पवार इन्स्पेक्टर म्हणतात, माझीही खूप इच्छा आहे तुम्हाला मदत करण्यासाठी, पण माझी इच्छा जरी असली तरी मी कुठलीही मदत तुम्हाला करू शकणार नाही, कारण का मी कायद्याच्या बंधनात अडकलेला आहे. तर प्रेक्षकांनो, आईच्या प्रेमापोटी मास्कमॅनला प्रॉपर्टीचे पेपर देऊन जानकी रणदिवे कुटुंबाला रस्त्यावर आणणार का? जानकी समोर आता मोठे आव्हान आलेले आहे, कुटुंब किंवा आई, व ती आता काय करेल हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघत राहा आणि अशाच न्यूजसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.